कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता कापसाला भरभच्च भाव या ठिकाणी मिळालेला आहे। तर चला सविस्तर या ठिकाणी बघूया किती भाव या ठिकाणी कापसाला मिळालेला आहे, सविस्तर माहिती बघूया। आनंद काय होत आहे सविस्तर माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि नोटिफिकेशनला दाबायला विसरू नका। तर चला सविस्तर बघूया कापसाचा रेट काय आलेला आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा काय मिळाला, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, जे शेतकरी पूर्ण बघतील त्यांना पूर्ण माहिती मिळेल। राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की आता कापसाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाव मिळत आहे आणि हा भाव मिळण्याचे कारण म्हणजे एकच आहे, ती म्हणजे कापूस लागवड जी आहे ती खूप कमी प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी आणि किती रेट या ठिकाणी कापसाला मिळालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तो रेट मिळालेला आहे, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। कापसाचा आजचा रेट आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। कापसाचा आजचा रेट तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कळून जाणार आहे। कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। या बातमीमध्ये या जिल्ह्यामध्ये कपाशीला 10,000 प्लस रेट या ठिकाणी मिळालेला आहे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तर चला सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते आहे ते जिल्हे, कोणत्या त्या 10 जिल्ह्यामध्ये कपाशीला आता 10,000 प्लस रेट या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघू कोणते आहेत ते 10 जिल्हे, ज्या 10 जिल्ह्यामध्ये कपाशीला 10,000 प्लस रेट या ठिकाणी चालू आहे। आणि तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे, कारण की 10,000 रुपये भाव खूप मोठा भाव असतो आणि शेतकऱ्यांना हा भाव ऐकून दिलासा पण मिळालेला आहे आणि आनंद पण मिळालेला आहे। आता खरोखरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, कारण की 10,000 रुपये भाव शेतकऱ्याच्या कापसाला मिळाला की शेतकरी खरंच सुखी होणार, कारण की उत्पन्न त्याचं कमी झालेलं आहे आणि भाव त्याला खूप मोठा पाहिजे होता, पण एक दिलासादायक भाव या ठिकाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप आनंद होलेला आहे। तर चला सविस्तर बघूया कोणत्या जिल्ह्याला किती भाव या ठिकाणी मिळालेला आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये 9,500 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुमच्या सध्या जालन्यामध्ये 9,500 रुपये क्विंटल कापसाची या ठिकाणी रेट या ठिकाणी चालू आहे। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट 10,000 रुपये या ठिकाणी कापसाला प्रति क्विंटल या ठिकाणी भाव या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। त्यामुळे संभाजीनगरचे शेतकरी अत्यंत आनंदी आहेत। तर चला समोरचा जिल्हा बघूया। संभाजीनगर झाल्याच्या नंतर या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण की बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळाला। तो दिलासा म्हणजे आता त्या तिथल्या शेतकऱ्यांना 10,500 रुपयाचा रेट त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडू शकतो, कारण की आता त्या ठिकाणी 10,500 रुपयाचा रेट या ठिकाणी चालू आहे प्रति क्विंटलसाठी। आता ही बातमी ऐकून बीडचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण खूप मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की 10,500 रुपये खरंच मोठी रक्कम आहे आणि आता शेतकऱ्यांचे दिवस चांगले येणार आहे, असं आश्वासन राज्य सरकारने व केंद्र सरकारने दिलेलं आहे। तर चला समोरचा बिल्ड बघूया। नाशिक जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे, कारण की नाशिक जिल्ह्यात पण या ठिकाणी 9,300 रुपये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाव मिळाला प्रति क्विंटल, तो म्हणजे कपाशीला। समोरचा जिल्हा असणार आहे तो म्हणजे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट मिळणार तो म्हणजे आता 9,900 रुपये रेट। 9,900 रुपये रेट थेट त्यांना जागेवर या ठिकाणी व्यापारी देत आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघूया, तो समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला 10,200 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळालेला आहे, त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी आहे। समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे तुम्हाला असणार आहे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण की नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 9,900 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर मिळालेला आहे, त्यामुळे खूप नागपूर जिल्ह्यातील शेतकरी पण खूप खुश झालेले आहे। तर चला आता तुम्हाला एक ॲव्हरेज सांगतो शेतकरी मित्रांनो, आजचा रेट असणार आहे 10,000 रुपये। ॲव्हरेज जर बघितला आपण तर 10,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला या ठिकाणी रेट आहे। हे रेट ऐकून अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 10,000 रुपये हा रेट लागतच आहे आणि हा स्थिरपणे टिकला पाहिजे, असं आश्वासन या ठिकाणी
असं मनामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचे चालू आहे. हा भाव 10,000 रुपये शेवटपर्यंत टिकला पाहिजे. जर असा टिकला तर शेतकरी अत्यंत खुश होतील आणि राज्य सरकारने व केंद्र सरकारने हा भाव टिकून ठेवावा. असं यावर तुमचं काय मत आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. 10,000 रुपये प्रति क्विंटल कापूस पुरतो की नाही पुरत ते तुमचं जिल्ह्याचं नाव मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि 10,000 रुपये प्रति क्विंटल कापूस तुम्हाला पुरतो की नाही पुरतो हे आम्हाला नक्की कळवा. तर नाही पुरत तर किती रुपये पाहिजे ते पण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं सविस्तरपणे या ठिकाणी जर बघितलं सविस्तर अभ्यास केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आता 10,000 रुपये प्रति क्विंटल कापूस ॲव्हरेजली या ठिकाणी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000च्या आसपास 500 रुपये कमी 500 रुपये जादा असा भाव या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्हाला तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.